मी एक गोष्ट राणे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिली की पडळकर आणि मी आम्ही फटकी माणसं आहे. मुळात आमचा बाप राजकारणात दोघाचा बी नव्हता आणि आम्ही दोघं आमदार होईल हे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. कारण आमदार व्हायला गडी मोठा लागतोय. बरं आमच्याकडे मोठं काहीच नाही, कारखाना नाही, सूतगिरण नाही, दूध संघ नाही, कुठं जमिनी हाणलेल्या नाहीत, बँका हाणलेल्या नाहीत. पण राजकारणामध्ये मी बघितलं देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर आमदार कोण, जो जास्त हाणल तो आमदार. पण एक राणे साहेब मानावं लागेल, म्हणजे शरद पवारचं सगळं राजकारण बघितलं मी. बघा, बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, जमिनीचे घोटाळं केलं, जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा पवारांच्या गड्यांनी केला. आणि गावात आले की त्यांच्या मिरवणुका निघायच्या आणि तेच म्हणायचे अजून काय राहिलंय का शिल्लक, आम्ही आई हाणायला. आणि त्यांच्या पायावर घागरीनं पाणी ओतलं जायचं. मी नेहमी म्हणायचं ज्याच्या पायावर कुत्रं सुद्धा तयार नाही, अहो कुत्र्याला आलं तर ती इलेक्ट्रिकच्या खांब्यावर टांगडं वर करतंय, म्हणतंय निदान संध्याकाळी लाईट तर लागल, ह्याच्या पायावर लागणार आहे. आणि राणे साहेब आम्ही यांच्या विरोधामध्ये लढायचं. आम्ही समोर आलं की ही गडी आम्हाला नमस्कार करायचे, आम्ही गेलो की म्हणायचे हे चक्र माहिती अशी जायचं. कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं. हे छाती ठोकपणानं फक्त गोपीचंद पडळकर सांगू शकतो, बाकी सांगू शकत नाही. हे काय कमवलं नाही, त्यामुळे आम्हाला गमवायची भीती अजिबात वाटत नाही. कोण बी गडी केवढा बी मोठा येऊन दे, आम्ही त्याला टक्कर मारतच असतो. आणि म्हणून निश्चितपणानं बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं कोण काम करत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. आता फडणवीसवर ही गडी का जाळायला लागली ती, कारण पवाराला माहित आहे ते दूध संघ काढीत नाही, कारखाना काढीत नाही, बँक काढीत नाही, घोटाळा करत नाही, जमिनी घेत नाही, ते कशातच घालत नाही. म्हणून पवाराच्या पोटात दुखतंय. आणि पवाराचं गडी सगळं याच भानगडीतलंय टोटल. मी तर राणे साहेब आपण जरा धाडस करायला पाहिजे. भ्रष्टाचाराची लिस्ट काढून ही गडी जर आपण वळीवळीनं जर आत घालायला सुरुवात केली तर यांच्या चड्ड्या पिवळ्या झाल्याशिवाय राहणार नाही. ही जाती बी कुठं, कारण या महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही बोलता राणे साहेब त्याच पद्धतीनं आक्रमकपणानं सगळ्या लोकांनी आता बोलायला लागलं पाहिजे आणि यांच्या छाताडावरती पाय ठेवून उभा राहिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.